मुंडेंचे नाव आले आणि माझा छळवास सुरू झाला। 23 वर्षांनी भाजपामध्ये फेर प्रवेश करताना अण्णा डांगे यांनी केलं मोकळं मन। आपले मेहुणे गोपीनाथ मुंडे यांना पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे असे एका घटनाक्रमाने प्रमोद महाजन यांच्या मनात आले आणि तेव्हापासून माझा छळवास सुरू झाला। त्यामुळे मी भाजप सोडून गेलो, अशी वेदना ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांनी बुधवारी शरद पवार गटाला रामराम करत भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करताना बोलून दाखवली। अण्णा, आपण भाजप सोडून गेलात याची खंत मुंडे साहेबांनाही होती, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मग सावरून घेतले। आपले 2 मुलगे चिमण आणि विश्वनाथ तसेच समर्थकांसह अण्णांनी 23 वर्षांनंतर भाजपमध्ये घर वापसी केलेली आहे। प्रदेश भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अण्णा डांगे यांनी म्हटलंय की जे हयात नाही त्यांच्याबद्दल बरे वाईट बोलणे योग्य नाही, पण पक्षात त्यावेळी चुरस निर्माण झाली होती। अटलजींना कोणी विचारलं की आपले उत्तराधिकारी कोण, त्यावर त्यांनी प्रमोद महाजन यांच्यासह 3-4 नावे घेतली। आपण पंतप्रधान होणार असे महाजन यांच्या डोक्यात शिरले। मग आपले मेहुणे गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असेही त्यांच्या मनात आले आणि तिथून माझा छळवास सुरू झाला। गेल्या 15 दिवसांपासून माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, त्यांचे पुत्र इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट चिमण डांगे, माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा जिल्ह्यात सुरू होती। बुधवारी 30 रोजी मुंबई त्यांच्या घर वापसीवर शिक्कामोर्तब झालं। यावेळी सांगली जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक उपस्थित होते। आज चा दिवस हा एका अर्थानं माझ्या जीवनातला भाग्याचा दिवस आहे। 24 मार्च 2002 ला मी पक्षाचा राजीनामा दिला। राजीनामा दिला का? खरं म्हणजे आता जे हयात नाहीत त्यांच्याबद्दल बरं वाईट बोलणं बरं नाही, परंतु पक्षामध्ये एक अशी चुरस निर्माण झाली। अटलजींना कोणीतरी प्रश्न विचारला की तुमचे उत्तराधिकारी कोण? त्यांनी जे 3-4 नावं सांगितली त्यात प्रमोदजींचं नाव होतं। आता आपण देशाचे पंतप्रधान होणार हे प्रमोदजींच्या डोक्यात शिरलं आणि आपला मेहुणा गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत हे त्यांच्या डोक्यात आलं आणि आमच्या छळवादाला सुरुवात झाली। कारण महाराष्ट्रामध्ये युतीचं शासन आलं, मी त्या शासनातला एक मंत्री, एक साधं खातं माझ्याकडे होतं, परंतु काम करत असताना मी जे निर्णय केले त्याचा परिणाम थेट बाळासाहेबांनी त्याची दखल घेतली, ठाकरेंनी, आणि माझ्याकडे 8-9 खात्याचा कार्यभार सोपवला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करायची संधी दिली। 15,500 कोटीचं टँकर मुक्त महाराष्ट्र करायचं खातं हे सुद्धा कुठल्या शिवसैनिकाला न देतात बाळासाहेब म्हणाले अण्णा डांगेंना द्यायचं। एवढं प्रेम बाळासाहेबांनी सुद्धा माझ्यावर केलं आणि हेच प्रेम नडलं। कारण बाळासाहेब पुढे कधीतरी माझ्या नावाचा वेगळा विचार करतील, पक्षातून सूचना आली तर त्याला लगेच उचलून धरतील, अशा ह्या आशयामुळे आमच्या खरं म्हणजे गोपीनाथराव आम्ही हे जीवाभावाचे मित्र, एकमेकाच्या सुखदुःखात सामील होणारे, परंतु नाईलाजानं पक्ष सोडावा लागला आणि आता 23 वर्ष पक्ष सोडल्यानंतर इतर पक्षात काम केलं, प्रचंड काम केलं, परंतु त्याची जी दखल घ्यायला पाहिजे ती घेतली गेली नाही। आणि घेतली नाही म्हणजे मला कुठलं पद पाहिजे होतं असं नाही। कोणीतरी पवार साहेबांना विचारलं की अण्णा डांगेचं काय करताय, तर त्यांनी सांगितलं अण्णाच्या मागं पूर्वीसारखी माणसं राहिलेली नाहीत, ताकद राहिलेली नाही। पवार साहेबांनी हे काढलेले उद्गार हे माझ्या अंतःकरणाला भिडले, कारण पवार साहेबांनी जर असं म्हटलं तर मग कोण आम्हाला पुढे नेणार, ही अवस्था होती। म्हणून मी पक्षातून निष्क्रिय झालो आणि आज
भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. मला सांभाळून घ्या ही माझी विनंती आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो.